नमस्कार मित्रांनो, मी राम कमल। या व्हिडिओमध्ये मी सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून एक थिअरी आपल्यासमोर मी शेअर करणार आहे। मित्र हो, चांगलं जर काम केलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळतो आणि आपण जर वाईट काम केलं तर त्याची फळं आपल्याला वाईटच मिळतात। याच थिअरीला लॉ ऑफ कर्मा असं म्हणतात। मराठीमध्ये त्याला कर्मसिद्धांत असं म्हणतात। मित्र, आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत। आपले आई वडील असतील, आजी आजोबा असतील किंवा घराच्या बाहेरचे आपले वेगवेगळे जी जुनी लोक आहेत, जुनी जी माणसं आहेत, त्यांच्या तोंडून आपण नेहमीच लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की आपण जर चांगलं काम केलं तर आपलं चांगलं होतं, आपण जर वाईट कर्म केलं तर कर्माची फळं वाईटच मिळतात। मग मित्र हो, या सिद्धांतानुसार, कर्म सिद्धांतानुसार हे खरं आहे का? तर सायंटिफिकली जर विचार केला मित्र हो, तर शास्त्रोक्त दृष्टीनं कर्मसिद्धांत हा खरा ठरलेला आहे। विज्ञानाच्या आधारावर कर्मसिद्धांताला खरं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मित्र हो, तुम्ही सावध व्हा। तुम्ही जर का आज कुठली वाईट कृती करत आहात तर त्याची फळं तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत, हे लक्षात ठेवा। आणि तुम्ही जर का कोणाचं चांगलं करत आहात किंवा तुम्ही स्वतः जरी चांगला असाल तर त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगलाच मिळणार आहे। आपल्या देशामध्ये कर्मसिद्धांताच्या बाबतीमध्ये काही गैरसमजुती सुद्धा आहेत मित्र हो। एक सर्वात मोठी अंडरस्टँडिंग किंवा अंधश्रद्धा आपल्या समाज व्यवस्थेत पाहायला मिळते, ती म्हणजे की आज आपण जे काही आहोत ते आपल्या पूर्वजन्मामुळे आहोत आणि आज आपण जे काही करतो त्याचं फळ आपल्याला आत्ता मिळणार नाही तर पुनर्जन्मामध्ये मिळणार, म्हणजे पूर्वजन्म आणि पुनर्जन्म। पण सायंटिफिक दृष्टीने जर विचार केला मित्र हो, तर शास्त्रोक्त पद्धतीनुसार पुनर्जन्म आणि पूर्वजन्म हा प्रूव्ह होऊ शकत नाही, सिद्ध होऊ शकत नाही आणि सिद्ध झालेलं पण नाही। त्यामुळे मित्र हो, मला एवढंच सांगायचं आहे, एखाद्या पित्याने जर पाप केलं तर त्याचं फळ त्याला न मिळता पुढच्या पिढीला मिळतं, हे जे आपल्या डोक्यात असतं ना, हा चुकीचा गैरसमज आहे। एखाद्या व्यक्तीने जर पाप केलं तर त्याचं फळ त्याच व्यक्तीला मिळतं, त्याच्या पुढच्या पिढीला मिळत नाही, हे लक्षात ठेवा। त्यामुळे मित्र हो, आपल्या डोक्यातल्या ह्या ज्या चुकीच्या मिसकन्सेप्ट आहेत त्या तुम्ही, मला वाटतं, व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे। कारण ह्या जर मिसकन्सेप्ट व्यवस्थित झाल्या तर आपण जे रोज जगतो ना, त्या बाबतीमध्ये आपल्याला खूप सारी पारदर्शकता येऊ शकते। ठीक आहे, आत्तापर्यंत आपल्याकडून काही चुका झाल्या असतील, पण कर्मसिद्धांत हा काय असतो नेमका हे जर समजून घेतलं तर मला वाटतं की आपल्याकडून येणाऱ्या काळामध्ये चुका होणार नाहीत। मित्र हो, या कर्मसिद्धांताची निर्मिती आपल्याच देशामध्ये प्राचीन काळी भारतीय दर्शनशास्त्रामधून झालेली आहे। आपल्या देशामध्ये जे वेगवेगळे दार्शनिक झालेले आहेत त्या दार्शनिकाच्या माध्यमातून भारतामध्ये जेवढेही दार्शनिक झाले त्यांनी प्रत्येकाने आपली आपली वेगळी एक थिअरी मांडलेली आहे। उदाहरणामध्ये चार्वाक असतील, चार्वाक हा काही विशिष्ट कोणी एकटा व्यक्ती नव्हता, तर चार्वाक ही एक विचाराची परंपरा होती। म्हणजेच चार्वाक दर्शन असेल, सांख्य दर्शन असेल, वैदिक दर्शन असेल, जैन दर्शन असेल, सांगण्याचं तात्पर्य आपल्या देशामध्ये आज जेवढेही धर्म अस्तित्वात आहेत त्या प्रत्येक धर्माची एक विचारधारा आहे, त्याच विचारधारेला दर्शनशास्त्र म्हणतात मित्र हो। बऱ्याच वेळेस आपल्या अवतीभोवती असं सुद्धा म्हटलं जातं, महात्मा गौतम बुद्धांनी पुनर्जन्म मानला होता, पण महात्मा गौतम बुद्धाच्या पुनर्जन्माच्या थेअरीशी जर आपण मुळाशी गेलं तर हे आपल्याला समजून येईल की त्यांची थेअरी ही पुनर्जन्माची जी आहे ती पूर्णतः सायंटिफिक आहे। हॉलिवूडच्या किंवा बॉलिवूडच्या चित्रपटातून ज्या पद्धतीनं पुनर्जन्म मांडला जातो तशा पद्धतीची ती थेअरी बिलकुलही नाही। त्यांना एवढंच सांगायचं होतं की कुठल्याही जीवाचा जन्म हा पृथ्वीवरल्याच वेगवेगळ्या घटकापासून होतो, पंचमहाभूतापासून होतो थोडक्यात सांगायचं म्हणलं तर। आणि मृत्यूनंतर हे पंचमहाभूत त्या त्या कंटेंटमध्ये ते कंटेंट विलीन होतात आणि त्याच कंटेंटपासून एखादा नवीन जीव तयार होतो। म्हणजे कुठल्याही जीवाला चालवण्यासाठी एनर्जीची गरज असते आणि एनर्जी ही कधीही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नसते। आपण त्या एनर्जीला कशा पद्धतीने घेतो त्यावर एनर्जी डिपेंड आहे मित्र। फॉर एक्झाम्पल, एक आग आहे, आग ही एक एनर्जी आहे। आगीचा वापर आपण चांगल्या पद्धतीनेही करू शकतो, वाईट पद्धतीने करू शकतो। हिवाळ्यामध्ये थंडी वाजते म्हणून आपण शेकोटी पेटवतो आणि आपलं शरीर गरम करतो। थंडी वाजते म्हणून आपण जर त्या आगीमध्येच पूर्ण हात घातला तर आपला हात भाजून जाऊ शकतो, आपल्याला इजा होऊ शकते, किंवा त्या आगीमध्ये जर आपण गेलो तर आपला प्रसंगी मृत्यूसुद्धा होऊ शकतो। सांगण्याचा तात्पर्य, आग ही एक एनर्जी आहे। एनर्जी ही चांगली किंवा वाईट, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काहीही नसतं।
एनर्जीचा उपयोग करणारा कशा पद्धतीने करत आहे त्याच्यावर डिपेंड आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रहो मला एवढंच सांगायचं आहे, कर्म सिद्धांत हा अस्तित्वात आहे की तुम्ही चांगलं कर्म केलं तर त्याची फळं चांगली मिळतात आणि तुम्ही जर का वाईट कर्म केलं तर त्याची फळं तुम्हाला वाईटच मिळतात. आणि पित्यानं केलेलं पाप हे पुढच्या पिढीला मिळत नाही, त्याची फळं पुढच्या पिढीला भोगावी लागत नाहीत. जर का एखादं पाप पित्यानं केलं असेल तर त्या पापाची फळं ही त्या पित्यालाच मिळतात, बिलकुलही त्याच्या मुलाला वगैरे पुढच्या पिढीला वगैरे फळं भोगावी लागत नाहीत. त्यामुळं आपल्या समाजामध्ये, आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये जी गैरसमजूत आहे की मागच्या पिढीनं केलेलं पाप हे पुढच्या पिढीला भोगावं लागतं, हे बिलकुलही खोटं आहे. पूर्वजन्मीचं जे काही आपण केलेलं आहे त्यामुळेच आपला आजचा जन्म आहे असं बिलकुलही नाही. सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे की पूर्णतः सायंटिफिक राहा. तुम्ही जर वाईट काम केलं तर त्याची फळं तुम्हालाच मिळणार आहेत, तुम्ही जर चांगलं काम केलं तर त्याची फळं तुम्हालाच मिळणार आहेत. मित्रहो, एवढंच मला सांगायचं आहे की तुम्ही चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा, तुम्ही चांगलं ऐकत राहा, चांगलं पाहत राहा. माझे सुद्धा जर व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटले तर माझ्यासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतर एका वेगळ्या व्हिडिओमध्ये वेगळ्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.